तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलो अलिबागला म्हणजे घरी, आणि आज आहे संडे. तर संडेला सकाळी मी जाऊन बोंबील घेऊन आलो मार्केटमधून. मम्मी बोंबील दाखव. बघा बोंबील बघू शकता मित्रांनो. तर आज मम्मी बनवते बोंबलाचं मस्त कालवण म्हणजे बोंबील करी. तर चला आपण बघूया आता रेसिपी. आता मम्मी घेते बोंबील कट करून. ही मिरची कट करून घेतले, इकडे लसूण ठेचून घेतलाय, बोंबील कट केलेले, भेंडी कट केलेली. भेंडी ज्या बोंबील करीमध्ये टाकतो तर कॉम्बिनेशन चांगलं होतं. आणि इकडे चिंच आहे, ती आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. आणि इकडे आता टोप आपण गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. आता बोंबलामध्ये आपण हळद लावून घेतो बोंबलांना. मसाला हा घरगुती मसाला आहे. आणि चवीप्रमाणे मीठ. आता इकडे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हिंग टाकतोय, लसूण आणि मिरची. तर ही आपली झाली फोडणी. लसूण आपलं लालसर झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकतोय भेंडी ही कट करून घेतलेली. आपण बोंबलांमध्ये मसाला आणि हळद टाकून घेतलेली ती आपण मिक्स करून घेतोय थोडं पाणी टाकून, आणि आपण ती फोडणी देतोय. तर तसंच आपण आता त्याच्या ताटावर थोडंसं पाणी ठेवणार वाफेवरती, आणि ते पाणी परत आपण बोंबलावर टाकणार. आपण जी चिंच ठेवलेली पाण्यामध्ये ते आता मिक्स करून घेतोय, आणि तो चिंचेचा पाणी आहे तो आपण आता कालवणामध्ये टाकणार आहोत. तर मित्रांनो, आपला बोंबलांचं कालवण तयार आहे. त्याच्यामध्ये आपण आता टाकते कोथिंबीर, आणि गॅस बंद करून घेऊ, आणि मस्त गरम गरम भातासोबत जेवून घेऊ. बघू शकता तुम्ही, मस्त कालवण तयार झालेलं आहे.